तसं. हॅलो, हो ते ठक्कर बाप्पाचे पेपर नाही दिले का अजून? ते सहीला होते तिथं. आता काय झालंय त्याच्यातून एक काहीतरी याला मंजूर झालंय वाटतं 15 लाख रुपये. कुणाला? त्या ठाकरवाडी आहे ना आपली याची गणेशवाडीची. गणेशवाडीची. हा तो वेगळा ठराव आहेत, हे बाकीचे 2 ठराव आहेत ना याचे 3. त्यांना 2च पाहिजे होते, ते गणेशवाडीचा एक आणि भोतेवाडीचा एक पाहिजे तुम्ही होता. 4ही देऊन टाका ना, तुम्ही त्यांची वाट कशाला बघताय? आपलं बोलणं झालं, तुम्ही बोलले लगेच पाठवतो. खाली आहे ना आता याची पीडब्ल्यूडीची मिळाली सही मला. आपल्या बांधकामचं आज घेणार आहे मी ते. मला फोन आला होता ना त्यांचा. आपण किती दिवस झाले, कारण मला कळत नाही तुमचं काम करण्याची पद्धत कशी काय. नाही, ही अशीच राहणार सरपंच पद्धत कामाची. कशी काय राहणार? हो हो हो, मला जसं हे होईल ना, मी तिथे दिलेलं आहे त्याप्रमाणेच मिळेल ते. पण तुम्ही कलेक्टच करत नाही. 1 मिनिटाचं काम आहे तिथं, फक्त 15-20 दिवस, आता 6 महिने झाले की. हो हो हो, हा 6 महिने नाही झाले, 3च महिने झाले या गोष्टी. का 6 महिने? 3 महिने म्हणजे काय कमी झाले का? आता त्याचा फोन येऊन तर 3 महिने झाले दुसऱ्या माणसाचा. त्याच्या अगोदरच्या माणसाचं झालं होतं, करेक्शन करायला सांगितलं होतं फक्त. अहो सगळं त्यांना दिलेलं आहे, त्याच्यात ते फोटो आहेत, त्यांचंच चाललेलं आहे सगळं. हे असं नाही त्याच्यावरती. आता जावक नंबर बांधकामचा मी टाकायचा का हो? नाही पण त्याला किती वेळ लागतोय? जावक नंबर म्हणजे काय खूप जास्त मोठी प्रोसिजर आहे मी का? टाकायचा का? नाही प्रोसिजर खूप मोठी आहे का? प्रोसिजर मोठी नाही, ती त्यांची प्रोसेस आहे, ती माझी प्रोसेस नाही सरपंच. हो पण तिथे गेल्याशिवाय होणार आहे का तुम्ही? कोण जाणार आहे तिथं? त्यांना सगळं मग तुम्ही नाही जायचं तर कुणी जायचं? आम्ही जायचं का? आता पाठीमागं पण आठवतंय का तुम्हाला त्या भोतेवाडा याचा पाट्यावाडीचा विषय होता? ते पत्र त्या बांधकामच्या रावसाहेबांनी महिनाभराने मला दिले. तुम्ही पण तुम्ही होते. पाठपुरावा केला, फोन केला तर ते करणार ना लगेच लगेच. का नाही करणार ते? पाठपुरावा करायचा? 50 वेळा पाठपुरावा केलाय तिथं. त्यांना द्यायचं नाही मला तर त्यांना कळत असे नाही 50 तुमची काम कागद करण्याची दिसतात. पद्धत कशी काय. तुम्हाला नाही करायचं तर नाही म्हणून सरळ सांगा ना, का मी नाही करणार म्हणून. काम करणारा माणूस घ्या नाही तुम्हाला. नाही करायचं म्हणून सरळ सांगा ना. तुम्ही तिथं बसायचं आणि तुम्ही मला फोन करायचा, हे असं झालं का आणि ते तसं झालं का? मग काय मी यायचं का तिथे? काय मी तिथे काय नोकर आहे का तुमचा? माझा नाही तुम्ही नोकर, तुम्ही शासनाचे नोकर नाहीये. नाही मी ते सांगतोय ना, मी तुमचा नोकर आहे का? मी बसायचं इथे म्हणजे मी, तुम्ही काय करताय? फुकटचा पगार घेताय काय? हो तसंच करतोय ना मग काय तर. हो तसंच करतोय. बर ठीक आहे. मग काय होतंय तुमची भाषाशैली जरा भाषाशैली आहे. भाषाशैली जर 6 महिने जर काम होत असेल तर भाषाशैली काय करणार? तुमची भाषाशैली आरोगंट सारखी. तुमचं पद नाही काय नाही, त्या लेटर पॅडचा वापर करता चुकीच्या पद्धतीने. तू वाचून बघायचं, तुला कळतं का काहीतरी? कळतं का? वाचून बघायचं लेटरवरती काय करतोय ते. आलं का लक्षात? तुम्हाला शिकवायची गरज नाहीये. मग तिथं थोडा फॉलोअप घ्या ना तुम्ही, बांधकामला जाऊन. नाही तू शिकवायची गरज नाही. मी लेटर वापरतो की नाही ते वाचायचं. मी सही करताना काय करतोय ते. त्या ग्रुपवरती बघा कशी चर्चा आहे ती. ते लोक मला बोलतायत. काय बोलतायत? हे लेटर पॅड कुणी दिलं, कसं काय गेलं त्यांच्याकडं? अरे लेटर पॅड दिलं तर काय मी तिथे एक सरपंच आहे की नाही? आहे की नाही? माझी सरपंच म्हणून लिहिलं पाहिजे. मग माझी सरपंच लिहितो की मी तिथे सही करताना लिहितो की खाली? कुठे लिहिलंय बघा ते एसटीचं काय पत्र आहे ते. कशाचं? मी तुला अजून आरेतुरे केलं नाही. तुला सांगतोय अवकात मध्ये राहा जरा. अवकात मध्ये काय राहायचं तुझ्या? काय अवकात मध्ये करतोय साल्या? मी तुला बापाच्या प्रमाणे मानायचा प्रयत्न करतोय, तू का रुबाब दाखवतो? काय रुबाब दाखवतो म्हणजे? तुला जर कामच नाही करायचं तर सरळ सांगतोय नाही होणार म्हणून. मी तिथं पत्र व्यवहार केलेला आहे सगळ्या घोडेगावला. तिथं जाऊन फॉलोअप घ्यायचं काम माझं नाहीये. मी 50 वेळा आपण पत्र गेली तर फॉलोअप घेणार ना. आणि तू तिथं रुबाब मला माझ्यावरती रुबाब दाखवतो का तिथं बसून? मग तिथे काय मी नोकरी करायला येऊ का तुझी? अरे पण माझी कशाला नोकरी करतो? तू गावाची चौकशा करत बस, गावाची नोकरी कर. नाही नोकरी करायला येऊ का? नाही तो तुझा पार्ट आहे, तो माझा पार्ट नाही. मग साधं पत्र देता येत नाही म्हणल्यावरती काय झालं? सगळं दिलेलं आहे तिथं जाऊन बघ तू जरा. तुझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच ग्रह बसलेला आहे. माझ्या डोक्यात काय नाही बसलं, तुझ्या डोक्यात ग्रह बसलेला आहे काहीतरी वेगळं. तू ये. नाही माझ्या डोक्यात अजिबात ग्रह नाही. मी 4 प्रस्ताव मी प्रॉपर नेऊन दिलेले आहेत. बांधकाम विभागाने त्याच्यावरती जावक नंबर आवक नंबर टाकले नाहीत. ती काय माझी चुकी नाही ना. अरे पण त्याला काय 6 महिने लागतात काय जावक नंबर आवक नंबरला? ते तू जाऊन बघ ना. मग मला कशाला रुबाब दाखवतो तू? तुझं काम आहे ना का माझं काम आहे का? बघल मी कोणाचं काम आहे ना. तू नको मला शिकू अजिबात.
प्रत्येक गोष्टीत काय होतं, मी चांगल्या याने घ्यायचा प्रयत्न करतो आणि तू प्रत्येक तुला गोष्टीत जर टीका करायला चांगल्याने घेतो ती घ्यायचं गोष्ट. असतं ना तर तू 2 दिवसात, 6 दिवसात, 8 दिवसात, 10 दिवसात केलं असतं काम. तू जर 6-6 महिने जर लावलं, पहिलं चुकीचं पाठवलं, दुसरं आलं, त्या माणसाने विनंती केली, परत दुसऱ्यांदा पाठवतोय, अजूनही त्याचं जर पत्र नाही गेलं तर अजून काय बोलायचं मग? काहीच चुकीचं पाठवलेलं नाही मी. सगळा प्रस्ताव परिपूर्ण आहे माझा कधीच प्रस्ताव चुकत नाही अजिबात. हा. मग त्याचं पत्र कशाला परंपरा वारंवार येते? आणि तू काय कर, सौजन्यतेने बोल माझ्याशी. तू सौजन्याने बरोबर काय मी काय बोलायचं? पावडे जर भावसाहेब कामच नाही अजिबात. करत सौजन्याने काय बोलायचं? सौजन्य अरे तुरे करू नको अजिबात. हा, तुझ्या अरे घरी तुरे कामाला तू नाही, केले मी मगाशी, तुला ग्रामपंचायतीत सारे कामाला बोलला आहे. म्हणून तू. मी तुझ्या घरी कामाला नाही एवढं हा, लक्षात ठेव तू. माझ्या घरी नाही, सरकारचं आहे ना. पण हा, सरकार बघेल ना मग ते. तू नको रुबाब दाखव अजिबात. मी रुबाब नाही दाखवणार, मी बघतो ना काय करायचं आता ते. तू तुझा बीपी कशाला वाढवून घेतो हा, उगाच? माझं बीपी नाही वाढलाच येतो आता, मी बघतोच काय करायचं. काय करायचं ना बिंदास कर. काय हे मला काय